नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक आर बी पाटील. B.Ed भाग 2 सेमिस्टर 4 यामधील ज्ञान आणि अभ्यासक्रम भाग 2 5B नॉलेज अँड करिक्युलम पार्ट 2 5B या विषयासंदर्भात वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या बद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. B.Ed भाग 1 सेमिस्टर 2 मध्ये ज्ञान आणि अभ्यासक्रम भाग 1 हा विषय आपण सर्वांनी शिकलेले आहात. त्यामध्ये एकूण 4 युनिट होते आणि या 4 युनिट नंतरचा जो पुढचा भाग आहे म्हणजे युनिट 5, 6, 7 आणि 8 हा भाग आपल्याला या B.Ed भाग 2 सेमिस्टर 4 च्या अभ्यासक्रमामध्ये शिकायचा आहे. या भागावरील काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. युनिट क्रमांक 5 यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. या ठिकाणी आपण ते सुरुवातीला पाहू. प्रश्न क्रमांक 1, अभ्यासक्रमाचे 10 गाभाभूत घटक टिंबटिंब सालच्या शैक्षणिक धोरणात सुचविण्यात आले. 1968, 1964, 1992, 1986. बरोबर पर्याय आहे 1986. या प्रश्नाबरोबरच आपल्याला 1968, 1964, 1992 या वर्षी ज्या महत्त्वाच्या शैक्षणिक घडामोडी घडलेल्या आहेत याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. 1986च्या शैक्षणिक धोरणालाच नवीन शैक्षणिक धोरण असं म्हटलं जातं. या धोरणामध्ये अभ्यासक्रमाचे 10 गाभाभूत घटक सुचवण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा टिंबटिंब साली मांडण्यात आला. 2014, 2015, 2013, 2005. बरोबर उत्तर आहे 2005. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यालाच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 3, राज्य अभ्यासक्रम आराखडा टिंबटिंब साली मांडण्यात आला. 2008, 2009, 2010, 2011. बरोबर पर्याय आहे 2011. ज्या पद्धतीनं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा किती साली मांडण्यात आला असा प्रश्न विचारला जाईल, त्याच पद्धतीनं राज्य अभ्यासक्रम आराखडा किती साली मांडण्यात आला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. याचं बरोबर उत्तर आहे 2010. यानंतर प्रश्न क्रमांक 4, कोठारी आयोगालाच टिंबटिंब असेही म्हटले जाते. विद्यापीठ आयोग, भारतीय शिक्षण आयोग, माध्यमिक शिक्षण आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग. यापैकी बरोबर पर्याय आहे भारतीय शिक्षण आयोग. कोठारी आयोगाची स्थापना 1964 हे आपल्याला सर्वांना माहिती आहेच. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेमध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण याचा समावेश टिंबटिंब कलमामध्ये केलेला आहे. पर्याय आहेत 45व्या कलमामध्ये, 58व्या कलमामध्ये, 28व्या कलमामध्ये आणि 50व्या कलमामध्ये. याचं बरोबर उत्तर आहे 45व्या कलमामध्ये केलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण आणि 45 कलम हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6, धार्मिक शिक्षणास प्रतिबंध याचा समावेश टिंबटिंब कलमामध्ये केलेला आहे. 25व्या कलमामध्ये, 28व्या कलमामध्ये, 17व्या कलमामध्ये, 30व्या कलमामध्ये. बरोबर पर्याय आहे 28व्या कलमामध्ये धार्मिक शिक्षणास प्रतिबंध हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 7, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षणाची सोय करून देणे ही मुख्यत्वे करून टिंबटिंब यांची जबाबदारी आहे. 1 पालक, 2 शासन, 3 समाज, 4 शिक्षण. बरोबर पर्याय आहे 2 शासन. कारण समाजातील 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षणाची सोय करून देणे ही प्रत्यक्ष शासनाची, सरकारची जबाबदारी असते. प्रश्न क्रमांक 8, ज्ञान विकसित करण्यासाठी कशाची गरज असते या विधानासंदर्भात खालील अचूक पर्याय निवडा. 1 प्रशिक्षण, आवड, अनुभव. 2 पैसा, वेळ, श्रम. 3 मार्गदर्शन, पैसा, पुस्तक.
4. पुस्तक, वेळ, शब्दकोश. या ठिकाणी हा प्रश्न थोडा जास्त विचार करायला लावणारा आहे. ज्ञान विकसित करण्यासाठी कशाची गरज असते? आता या ठिकाणी ज्ञान विकसनाला महत्त्व असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 प्रशिक्षण, आवड आणि अनुभव हा पर्याय जास्तीत जास्त या उत्तराला लागू पडतो. त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रशिक्षण, आवड आणि अनुभव. प्रश्न क्रमांक 9 10+2+3 हा आकृतिबंध टिंबटिंब आयोगाने मांडला. 1 मुदलियार आयोग, 2 कोठारी आयोग, 3 राधाकृष्ण आयोग, 4 विद्यापीठ अनुदान आयोग. बरोबर पर्याय आहे 2 कोठारी आयोग. प्रश्न क्रमांक 10 लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या कोणी मांडली? 1 महात्मा गांधी, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 स्वामी विवेकानंद, 4 अब्राहम लिंकन. बरोबर पर्याय आहे 4 अब्राहम लिंकन. प्रश्न क्रमांक 11 NCERT ची स्थापना कोणत्या साली झाली? 1960, 1961, 1962, 1963. बरोबर पर्याय आहे 2 1961. आता या प्रश्नाबरोबरच तुम्हाला NCERT याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, तो सुद्धा आपण वाचणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 12 NCERT ही संस्था कोठे आहे? 1 दिल्ली, 2 मुंबई, 3 कलकत्ता, 4 पुणे. बरोबर पर्याय आहे 1 दिल्ली या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 13 राज्यघटनेत किती वर्षाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे? हे आपण मगाशी पाहिलेलेच आहे. 1 14 वर्षे, 2 10 वर्षे, 3 6 वर्षे, 4 3 वर्षे. बरोबर पर्याय आहे 14 वर्षे. कारण या ठिकाणी थोडा प्रश्न हा फसवा आहे. राज्यघटनेत किती वर्षाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे? या ठिकाणी 14 वर्षे हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 14 खालील विधानांमधील अचूक विधाने ओळखून त्याखाली दिलेला योग्य पर्याय निवडा. विधान अ ज्ञानाचा संबंध सिद्धांताशी येतो. विधान क्रमांक 2 कौशल्यांचा संबंध हा सिद्धांतांचे यशस्वी उपयोजन करण्यासाठी होतो. पर्याय आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. या ठिकाणी ज्ञानाचा संबंध सिद्धांताशी येतो हे विधान सुद्धा बरोबर आहे. कौशल्यांचा संबंध हा सिद्धांतांचे यशस्वी उपयोजन करण्यासाठी होतो हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 खालील विधानामधील अचूक विधाने ओळखून त्याखाली दिलेला योग्य पर्याय निवडा. विधान अ अभ्यास, संप्रेषण, संशोधन याद्वारे मिळालेले ज्ञान म्हणजे माहिती होय. विधान ब तथ्य, सत्यता, तत्वे यांच्याशी संबंधित ज्ञान असते. या 2 विधानांसंदर्भात खालील पर्याय आहेत. पर्याय 1 फक्त अ बरोबर, पर्याय 2 दोन्ही चूक, पर्याय 3 फक्त ब बरोबर, पर्याय 4 दोन्ही बरोबर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4 दोन्ही बरोबर. अभ्यास, संप्रेषण, संशोधन याद्वारे मिळालेले ज्ञान म्हणजे माहिती होय हे बरोबर आहे. त्याचबरोबर तथ्य, सत्यता, तत्वे यांच्याशी संबंधित ज्ञान असते हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये किती प्रकरणे आहेत? 2 3 4 5. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 प्रकरणे आहेत. प्रश्न क्रमांक 17 रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना कोठे केली? बेलापूर, तारापूर, सुरूल, वर्धा. योग्य पर्याय आहे 1 बेलापूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 18 मूलोद्योगी शिक्षण ही संकल्पना कोणी मांडली? 1 स्वामी विवेकानंद, 2 प्लुटो, 3 महात्मा गांधी, 4 अरविंद. बरोबर पर्याय आहे 3 महात्मा गांधी. मूलोद्योगी शिक्षण 1937 याची सुरुवात महात्मा गांधींनी केली.
प्रश्न क्रमांक 19. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना कोणत्या साली केली? 1900, 1901, 1902, 1903. योग्य पर्याय आहे 2, 1901. प्रश्न क्रमांक 20. 3H ही संकल्पना कोणी मांडली? 1. स्वामी विवेकानंद, 2. रवींद्रनाथ टागोर, 3. महात्मा गांधी, 4. प्लेटो. बरोबर पर्याय आहे 3. महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 21. खालील विधानांमधील अचूक विधाने ओळखून त्याखाली दिलेला योग्य पर्याय निवडा. विधान अ. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म बंगाल येथे झाला. विधान ब. टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. विधान क. टागोर यांनी मूलोद्योगी शिक्षणाची सुरुवात केली. विधान ड. टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळाले. या 4 पर्यायांमधील अचूक विधाने आपल्याला ओळखायची आहेत. खाली दिलेल्या पर्यायांमधील पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड हे बरोबर उत्तर आहे. कारण विधान अ. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म बंगाल येथे झाला हे बरोबर आहे. टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली हे सुद्धा बरोबर आहे. क. टागोर यांनी मूलोद्योगी शिक्षणाची सुरुवात केली हे विधान चुकीचं आहे. कारण मूलोद्योगी शिक्षणाची सुरुवात महात्मा गांधी यांनी केलेली आहे. आणि विधान ड. टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळाले हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 22. रवींद्रनाथ टागोर यांचे तत्वज्ञान कोणते होते? कार्यवादी, निसर्गवादी, आदर्शवादी, जैनवादी. योग्य पर्याय आहे निसर्गवादी. प्रश्न क्रमांक 23. मूलोद्योगी शिक्षणालाच टिंबटिंब असेही म्हटले जाते. 1. वर्धा शिक्षण योजना, 2. मुंबई योजना, 3. रोजगार योजना, 4. पंचवार्षिक योजना. बरोबर पर्याय आहे 1. वर्धा शिक्षण योजना. प्रश्न क्रमांक 24. विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? 1. स्वामी विवेकानंद, 2. रवींद्रनाथ टागोर, 3. प्लेटो, 4. महात्मा गांधी. योग्य पर्याय आहे 2. रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 25. शिक्षकाकडे खालीलपैकी कोणत्या क्षमता असाव्या लागतात? योग्य पर्याय निवडा. अ. संदर्भ क्षमता व संबोधक क्षमता, ब. मूल्यमापन क्षमता व व्यवस्थापन क्षमता, ड. विषय ज्ञान क्षमता व समाज संपर्क क्षमता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ, पर्याय ब आणि पर्याय ड. हे तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. त्यामुळं शिक्षकाकडे संदर्भ क्षमता, संबोधक क्षमता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मूल्यमापन क्षमता, व्यवस्थापन क्षमता असणे आवश्यक आहे. याचबरोबर विषय ज्ञान क्षमता व समाज संपर्क क्षमताही शिक्षकाकडे असणे आवश्यक आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 26. रिपब्लिक हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, प्लेटो, मॉन्टेसरी. योग्य पर्याय आहे प्लेटो. त्यालाच पॅरलली दुसरा प्रश्न तुम्हाला असा निर्माण होईल, रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटो यांनी कोणत्या साली लिहिला? प्रश्न क्रमांक 27. मूलोद्योगी शिक्षण अभ्यासक्रम किती वर्षाचा होता? पर्याय 1 1 वर्ष, पर्याय 2 3 वर्ष, पर्याय 3 5 वर्ष, पर्याय 4 7 वर्ष. या ठिकाणी योग्य पर्याय आहे 7 वर्ष. मूलोद्योगी शिक्षण अभ्यासक्रम 7 वर्षाचा होता. मूलोद्योगी शिक्षणासंबंधित महात्मा गांधी, वर्धा शिक्षण योजना या बाबी आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 28. मूलोद्योगी शिक्षणाची सुरुवात महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी केली? 1 पुणे, 2 मुंबई, 3 वर्धा, 4 अहमदनगर. योग्य पर्याय आहे 3 वर्धा. प्रश्न क्रमांक 29. शिक्षक टिमटिम यांच्या सहाय्याने नवीन संकल्पना घटक विकसित करू शकतो. 1 अभ्यासक्रम, 2 पाठ्यक्रम, 3 पाठ्यपुस्तक, 4 वरील सर्व. बरोबर पर्याय आहे वरील सर्व. शिक्षकाला अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक या सर्वच बाबी महत्त्वाच्या असतात. प्रश्न क्रमांक 30. गांधी जयंती टिमटिम या दिवशी साजरी केली जाते. अतिशय सोपा प्रश्न आहे. 1 2 जून, 2 जुलै, 3 2 मार्च, 4 2 ऑक्टोबर. याचं योग्य उत्तर आहे 4 2 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 31. जागतिकीकरण ही संकल्पना किती साली मांडण्यात आली? 1990, 1991, 1992, 1993. योग्य पर्याय आहे 2 1991.
प्रश्न 32. शिक्षणाची ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींची गरज असते? 1. संशोधन, 2. गतानुभव, 3. सद्यस्थिती, 4. वरील सर्व. या ठिकाणी पर्याय 4 वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. शिक्षणाची ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता असते, अनुभवांची आवश्यकता असते आणि सद्यस्थितीमध्ये वास्तव जे चाललेलं आहे या सर्व बाबींची आवश्यकता असते. त्यामुळे पर्याय 4 वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. विषयाची मांडणी एका दृष्टिक्षेपात मिळेल अशा मांडणीला काय म्हणतात? 1. पाठ्यक्रम, 2. अभ्यासक्रम, 3. प्रणाली, 4. संरचना. योग्य उत्तर आहे 4. संरचना. यालाच इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर असं आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 34. उदारीकरणाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? 1. लिबरलायझेशन, 2. प्रायव्हेटायझेशन, 3. ग्लोबलायझेशन, 4. प्लॅनिंग. योग्य उत्तर आहे 1. लिबरलायझेशन. याचबरोबर उदारीकरण ही संकल्पना केव्हा निर्माण झाली हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी जागतिकीकरणाच्या संदर्भातील अचूक विधाने ओळखून योग्य पर्याय निवडा. विधान अ. देशांमधील सीमा कमी करणे. विधान ब. आर्थिक, सामाजिक, राजकीय स्तरावर जवळीक निर्माण करणे. या दोन्ही विधानासंदर्भात खालील पर्याय आहेत. फक्त अ विधान बरोबर आहे, फक्त ब विधान बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत की दोन्ही चूक आहेत? यातलं पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर हे उत्तर योग्य आहे. कारण जागतिकीकरणाची संकल्पना ही 2 देशांमधील सीमा कमी करणे अशा स्वरूपाची असते. याचबरोबर आर्थिक, सामाजिक, राजकीय स्तरावर जवळीक निर्माण करणे हा सुद्धा हेतू या ठिकाणी असतो. प्रश्न क्रमांक 36. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण ही संकल्पना कोणत्या शतकातील आहे? या ठिकाणी थोडा वेगळ्या स्वरूपाचा हा प्रश्न आहे. 18वे शतक, 19वे शतक, 20वे शतक, 21वे शतक. याचं योग्य उत्तर आहे 3. 20वे शतक. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण ही संकल्पना 1991च्या नवीन आर्थिक धोरणामध्ये मांडण्यात आलेली आहे. त्यामुळं 20वे शतक हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 37. खाजगीकरण ही टिंबटिंब संकल्पना आहे. ऐतिहासिक, वैज्ञानिक, अर्थशास्त्रीय, आध्यात्मिक. योग्य पर्याय आहे 3. अर्थशास्त्रीय. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणती कौशल्ये 21व्या शतकातील शिक्षकाकडे असावीत? 1. संप्रेषण कौशल्य, 2. अध्यापन कौशल्य, 3. व्यवस्थापन कौशल्य, 4. वरील सर्व. योग्य पर्याय आहे 4. वरील सर्व. कारण एक चांगला शिक्षक होण्याच्या दृष्टीने संप्रेषण कौशल्य असणं आवश्यक आहे, अध्यापन कौशल्य असणं आवश्यक आहे, याचबरोबर व्यवस्थापन कौशल्यही शिक्षकाकडे असणं आवश्यक आहे. याचबरोबर शिक्षकाकडं इतर बरेचसे गुण असणं आवश्यक आहे. त्यामुळे वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. व्यक्ती विकासाची विविध अंगे कोणती? 1. बौद्धिक, भावनिक, 2. नैतिक, व्यावसायिक, 3. सामाजिक, मानसिक, 4. वरील सर्व. योग्य पर्याय आहे 4. वरील सर्व. कारण व्यक्ती विकासासाठी बौद्धिक, भावनिक, नैतिक, व्यावसायिक, सामाजिक, मानसिक ही विविध अंगे असणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 40. करिक्युलम या शब्दाचा अर्थ लॅटिनमध्ये रेस कोर्स असा होतो. याला टिंबटिंब असे म्हणतात. 1. घोड्याचे मैदान, 2. शर्यतीचे मैदान, 3. घोड्याच्या शर्यतीचे मैदान, 4. मैदान. योग्य पर्याय आहे 3. घोड्याच्या शर्यतीचे मैदान. प्रश्न क्रमांक 41. टिंबटिंब हा शाळेचा आरसा मानला जातो. 1. वेळापत्रक, 2. ग्रंथालय, 3. कार्यालय, 4. जनरल रजिस्टर. या ठिकाणी वेळापत्रक हा पर्याय बरोबर आहे. कारण योग्य वेळापत्रक, योग्य नियोजनानुसारच शाळा चालत असते. त्यामुळे वेळापत्रक हा शाळेचा आरसा मानला जातो. प्रश्न क्रमांक 42. अभ्यासक्रम अंमलबजावणीमध्ये कोणाची भूमिका अतिमहत्त्वाची असते? 1. विद्यार्थी, 2. पालक, 3. शिक्षक, 4. समाज. या ठिकाणी शिक्षक हा योग्य पर्याय आहे. कारण शिक्षकाने विविध स्तरावरील अभ्यासक्रम, विविध इयत्तांचा पाठ्यक्रम याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांच्यापर्यंत तो चांगल्या पद्धतीने पोहोचवणं गरजेचं असतं. यासाठी शिक्षक हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 43. अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये टिंबटिंब असे म्हणतात. 1. सिलेबस, 2. करिक्युलम, 3. क्युरियर, 4. कोरिडा. योग्य पर्याय आहे 2. करिक्युलम. याच पद्धतीचा दुसरा प्रश्न असा तयार होईल की
पाठ्यक्रमाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? त्याचं योग्य उत्तर असेल सिलेबस. पाठ्यक्रमाला इंग्रजीमध्ये सिलेबस असं म्हणतात आणि अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये करिक्युलम असे म्हणतात. हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 44. हस्तपुस्तिकाचा वापर प्रामुख्याने कोण करतो? 1 विद्यार्थी, 2 समाज, 3 शिक्षक, 4 पालक. या ठिकाणी हस्तपुस्तिकेचा वापर हा शिक्षकाला करावा लागतो, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे, शिक्षक. प्रश्न क्रमांक 45. खालील विधानामधील अचूक विधान ओळखून त्याखालील योग्य पर्याय निवडा. पाठ्यक्रम हा विशिष्ट स्तरासाठी असतो, विधान अ. यानंतर विधान ब, अभ्यासक्रम हा इयत्तेसाठी असतो. पर्याय 1 अ बरोबर, पर्याय 2 ब बरोबर, पर्याय 3 दोन्ही बरोबर, पर्याय 4 दोन्ही चूक. या ठिकाणी वरील दोन्ही विधाने चूक आहेत, कारण पाठ्यक्रम हा विशिष्ट स्तरासाठी असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, पण पाठ्यक्रम हा एका इयत्तेसाठी असतो आणि अभ्यासक्रम हा एका विशिष्ट स्तरासाठी असतो. याचबरोबर अभ्यासक्रम हा इयत्तेसाठी असतो हे सुद्धा विधान चुकीचं आहे, कारण पाठ्यक्रम हा एका इयत्तेसाठी असतो. त्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 दोन्ही चूक. प्रश्न क्रमांक 46. शालेय अभ्यासक्रमाचे नियोजन करताना खालीलपैकी कशाचा विचार करावा? 1 विद्यार्थ्यांच्या गरजा व अभिरुची, 2 पाठ्यपुस्तक, 3 शिक्षकांचे प्रशिक्षण, 4 संचालकांच्या गरजा. या ठिकाणी शाळेचा महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे विद्यार्थी. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा व अभिरुचींचा जास्त विचार अभ्यासक्रमाच्या नियोजनामध्ये होणं अपेक्षित आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यांच्या गरजा व अभिरुची हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. अध्ययनासाठी खालीलपैकी सर्वोत्तम पद्धती कोणती? पर्याय 1 कथन पद्धती, पर्याय 2 चर्चा पद्धती, पर्याय 3 गोष्ट पद्धती, पर्याय 4 व्याख्यान पद्धती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 चर्चा पद्धती. या ठिकाणी थोडा टायपिंग मिस्टेक झालेला आहे. अध्ययनासाठी खालीलपैकी असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा खालील 4 दिलेल्या पर्यायांपैकीची चांगली पद्धती शोधणं अपेक्षित असतं. या ठिकाणी कथन पद्धती, चर्चा पद्धती, गोष्ट पद्धती, व्याख्यान पद्धती यामधील अध्ययनासाठीची सर्वात चांगली जर पद्धती कोणती असेल तर ती म्हणजे चर्चा पद्धती आहे. यामुळे पर्याय 2 चर्चा पद्धती हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. या ठिकाणी आपण B.Ed भाग 2 सेमिस्टर 4 मधील ज्ञान आणि अभ्यासक्रम भाग 2 5B या विषयासंदर्भात वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याबद्दल चर्चा केली. याच स्वरूपाचे अजून बरेचसे प्रश्न आपल्या या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. याचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे. अगदी उदाहरणादाखल काही वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी आशा करतो. धन्यवाद.